नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची रेसिपी दाखवणार आहे। आज माझ्या चॅनेलवर दुसरा ब्लॉग पडत आहे, तर तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला रेसिपी बघू। शेवग्याची शेंग कापून धुवून व्यवस्थित घेतलेली आहे। पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवायची। मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे राई, जिरे, हळद, धनिया मसाला, तिखट, लाल तिखट, मीठ, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे आपण सर्व फोडणी टाकू। चला फोडणीला स्टार्ट करू। गॅस चालू केलेला आहे। तेल चांगलं तापवून देऊ। तेल थोडंसं तेल शिल्लक होतं, त्यामध्येच भाजी करणार आहे। तेल तापलेलं आहे। राई टाकून घेऊ त्यात। जिरे टाकून देऊ। राई जिरे चांगले तडकले पाहिजे। जिरे वरती आले का कढीपत्ता टाकून घेऊ। कढीपत्ता चांगला तडकून द्यायचा, तडका चांगला बसतो। लसूण टाका। काही घरगुती मसाले आहेत। लसूण लालसर भाजून घ्यायचा। भाजला लसूण, कोथिंबीर टाकलेली आहे। काय घरगुती लाल तिखट, मीठ, धनिया पावडर, हळद टाकून घ्यायचं। मसाले एकजीव करून घेऊ। शेवग्याची शेंग टाकून घेऊ। शक्यतो शेंगदाण्याचा कूट तुम्हाला पाहिजे असेल तर वापरू शकता। गावाकडल्या पद्धतीने भाजी केलेली आहे। थोडंसं पाणी घालून घेऊ। तिघापुरतीच भाजी करणार। बघा कशी दिसत आहे भाजी। याला 10 ते 15 मिनिटं शिजवून देऊ आपण। बघा कशी झालेली आहे। ताट झाकून घेऊ। 10 ते 15 मिनिट शिजवून देऊ आपण। 10 ते 15 मिनिटं शिजवून दिलेली भाजी आहे। आता बघू आपण शिजली का। झालेली आहे भाजी। आपण आता गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद केला। मस्त लपलपीत भाजी झालेली आहे। काढून घेऊ। काढून घेतलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक करून जावा। धन्यवाद, बाय।